नमस्कार सर्वांना। अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्याकडून एक माहिती समोर आलेली आहे आणि ती काय माहिती आहे, कशाबद्दल हे सांगितलेले आहे, सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा ही यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील। तर चला आता आपण पाहूया की अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांनी अंगणवाडी ताईंना काय माहिती दिलेली आहे आणि काय पुढील आपली तयारी, आपलं जे युनियन आहे ते युनियन आपली पुढची तयारी काय करत आहेत, आपलं प्रोत्साहन भत्ता, आपलं मानधन आणि आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना जी काही अडचणी येत आहेत या सर्व अडचणींवर उपाय काढण्यासाठी युनियनने एक मीटिंग घेणार आहे आणि या मीटिंग संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत। बघा, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक तुम्ही पाहू शकताय 2 जानेवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। बघा, रविवारी 22 तारखेला राज्य कार्यकारिणीची सभा पुणे येथे झाली। बघा, 22 तारखेला राज्य कार्यकारिणीची सभा 22 डिसेंबर रोजी ही पार पडलेली आहे। त्यावेळेस बघा 36 जण सहभागी झाले होते। प्रत्येक प्रकल्पाचा आकडा वेगळा असणार आहे। हा एका प्रकल्पाचा आकडा 36 आहे, तर सहभागी झाले होते। या वर्षीचे युनियनचे राज्य अधिवेशन बघा 9 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे घेण्याचे ठरलेले आहे। प्रत्येक प्रकल्पातून सुमारे 10 अंगणवाडी कर्मचारी येतील असा अंदाज सर्वच उपस्थितींनी सांगितलेला आहे। तिथूनच बघा 70 किलोमीटरवर गोवा आहे। अधिवेशनापूर्वी व काहींना अधिवेशनानंतर स्वखर्चाने गोव्याला जाण्याचा मानस जाहीर केला। आपण सर्वांना एकच विनंती आहे की आपण किती जण येणार व केव्हा येणार ते कळवावे, म्हणजे व्यवस्था करणे सोपे होईल। कोकण रेल्वेचे वेळापत्रक पाहून सोयीनुसार येण्याचे करावे व कुडाळ स्टेशनला उतरायचे आहे। गोव्यात जाणकारांनी पणजीत उतरावे। कमल परुळेकर। तर बघा, परुळेकर ताईंनी खूप महत्त्वाचा मेसेज दिलेला आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समितीचं हे नवीन वर्षाचं एक अधिवेशन होणार आहे, राज्य अधिवेशन होणार आहे आणि 9 फेब्रुवारीला हे अधिवेशन होणार आहे। या आपल्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकाताईंच्या ज्या काही समस्या असतील, जसं की प्रोत्साहन भत्ता असेल, पोषण ट्रॅकर संबंधी येणाऱ्या ज्या काही समस्या असतील, या सर्व समस्यांवर इथे चर्चा होणार आहे आणि युनियन आपल्यासाठी योग्य ते नक्कीच पाऊल उचलणार आहे। युनियनमुळेच आज आपल्याला एवढे सर्व लाभ भेटलेला आहे। आपला मानधन आता बघा डिसेंबरचं मानधन सुद्धा जमा झालेलं आहे, तर प्रोत्साहन भत्ता अजूनही जमा झालेला नाही, फक्त डिसेंबरचं मानधन जमा झालेलं आहे। तर हे युनियनच्या जे आपली कर्मचारी सभा आहे महाराष्ट्र राज्य, या युनियनमुळेच आपल्याला हे पेमेंट आपलं महिन्याच्या महिन्याला भेटण्यास मदत मिळालेली आहे। राज्य सरकारने सुद्धा यासाठी खूप मोठी तरतूद केलेली आहे। तर बघा, काही ताईंना पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी त्यांची वेळेवर ओपन होत नाही आहे, काही ताईंचं फोटो कॅप्चर होत नाही, काहींची हजेरी भरली जात नाहीत, काहींचा साठा भरला जात नाही। तसेच बघा, आपल्याला आता गरोदर नोंदणी करायची असते, नवीन गरोदर असतात, काही मुले स्थलांतर झाल्यामुळे त्यांना नवीन नाव नोंदणी करायची असते, ती नवीन नाव नोंदणी करताना सुद्धा त्यांना काही अडचणी येत आहेत। तर या सर्व अडचणी संबंधित आता आपण बोलणार आहोत। तर बघा, अशा जर अडचणी येत असतील तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही लाभार्थीची नोंदणी करून बघा। जर लाभार्थीची नोंदणी झाली तर ठीक, जर नाही झाली तर तुम्ही आपल्या सुपरवायझर मॅडमना जरूर ही माहिती कळवा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजू द्या की अंगणवाडी वेळेवर ओपन करता येत नाही आहे, कारण की पोषण ट्रॅकरच लवकर ओपन होत नाही। पोषण ट्रॅकरचा सर्व्हर डाऊन असा मेसेज येत आहे, त्यामुळे भरपूर अंगणवाडी ताईंना प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटणार आहे, कारण की त्यांची संपूर्ण माहिती ही व्यवस्थितपणे भरली जात नाही। अशा ज्या आपल्या समस्या आहेत त्या आपण आपल्या युनियनला सुद्धा सांगायच्या आहेत, तसेच आपल्या सुपरवायझर मॅडम ज्या असतील त्यांना सुद्धा ही माहिती कळवायची आहे। तर बघा, भरपूर सेविका प्रत्येक वेळेला सुपरवायझर मॅडमना सांगत असतात की पोषण ट्रॅकर चालत नाही आहे, तर आता तोंडाने बोलून चालणार नाही आहे, तर त्यांना आता आपण विनंती करून, एक अर्ज करून विनंती करायची आहे की पोषण ट्रॅकर व्यवस्थित करा, कारण की पोषण ट्रॅकरवर आपला प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे। याच्या अगोदर आपण पोषण ट्रॅकरवर काम केलं, त्याचं आपल्याला इन्सेंटिव्ह भेटणार आहे, परंतु ऑक्टोबर 2024च्या GR नुसार
मानधनाबरोबर पोषण ट्रॅकरमध्ये आपण जेवढं काही काम करल तेवढ्या सगळ्या कामाचं आपल्याला प्रोत्साहन भत्ता सेविकाताईंना 2000 व मदतनीसताईंना 1000 रुपये असं याप्रमाणे भेटणार आहे. परंतु अंगणवाडी जर वेळेवर ओपन नाही झाली, फोटो कॅप्चर नाही झाला, मुलांची THR नोंदणी नाही झाली, नवीन नोंदणी नाही झाली तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता कमी भेटणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपलंच नुकसान होणार आहे. तर हे आपलं नुकसान वाचवायचं असेल तर लगेच तुम्ही मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ देत आहे, त्या पद्धतीने तुम्ही नवीन नोंदणी करून बघा. जर नवीन नोंदणी झाली तर ठीक, जर नाही झाली तर तुम्हाला सुपरवायझर मॅडमना कळवा की पोषण ट्रॅकरमध्ये नवीन नोंदणी होत नाही. ज्या काही तुमच्या समस्या असतील, पोषण ट्रॅकरमध्ये ज्या काही तुम्हाला समस्या येत असतील त्या सर्व समस्यांचा स्क्रीनशॉट काढा आणि सुपरवायझर मॅडमना शेअर करा आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ते त्यांच्यापर्यंत कळवा. आणि आपल्या युनियनला सुद्धा तुम्ही ही माहिती द्या की अशा पद्धतीने आमचं पोषण ट्रॅकर चालत नाही आहे, जेणेकरून युनियनचं जे राज्य अधिवेशन रविवारी बघा 9 फेब्रुवारीला होणार आहे. तर त्या अधिवेशनात युनियन आपल्या बाजूने आहे. युनियन आपला जो काही आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी या सर्व सदस्यासमोर मांडतीलच आणि त्यावर नक्कीच एक पर्याय काढण्यात येईल. खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की प्रोत्साहन भत्ता हा प्रत्येकाला येणारच आहे. परंतु आपलं हे कामच व्यवस्थित नाही झालं, अंगणवाडी जर वेळेवर ओपनच नाही झाली, फोटो कॅप्चर नाही झाला, नवीन लाभार्थी नोंदणी नाही झाली तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटणार आहे. त्यामुळे कोणत्याच ताईचं नुकसान व्हायला नको म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, युनियनचं आपलं जे अधिवेशन होणार आहे 9 फेब्रुवारीला, तर या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी तर व्हाच, परंतु ज्यांना शक्य होत नाही त्या महिलांनी सुद्धा या अधिवेशनाला सपोर्ट करा. युनियनमुळे आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. याच्या अगोदर आपलं मानधन किती होतं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. युनियनमुळे आपली एकी आहे, आपण एक आहोत. तर युनियनला सपोर्ट करा, युनियनसुद्धा आपल्याला सपोर्ट नक्कीच करते. आणि 9 फेब्रुवारी 2025 रोजी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे जे युनियनची जी मीटिंग ठरवण्यात आलेली आहे, जे अधिवेशन ठरवण्यात आलेले आहे, तर त्या अधिवेशनाला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हा. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या त्या युनियनसमोर मांडा, आपल्या सुपरवायझर समोर मांडा, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटण्यास कोणतीसुद्धा अडचण निर्माण होऊ नये. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला पोषण ट्रॅकरबद्दल कोणत्याही समस्या असतील किंवा काहीही तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंट करून कळवा. मी तुमची अडचण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.